नमस्कार मंडळी. तर आज आपण मस्त असे क्रिस्पी आणि क्रंची असे खस्ता मोदक बनवणार आहोत. तर चला बघूया आपण याची रेसिपी. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे. मैदा आपण चाळून घेणार आहोत. आणि आता याच्यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचे पीठ टाकायचे आहे. गव्हाचे पीठ देखील आपल्याला चाळून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे. मीठ हे आपण पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे गरम केलेलं तूप टाकायचं आहे. सुरुवातीला आपल्याला हे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे. तूप हे गरम आहे त्याच्यामुळे आपण इथे चमच्याने मिक्स करून घेऊया. आता त्याच्यानंतर आपण हाताने हे तूप सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्वच पिठाला हे तूप लागले जाईल. तर साधारण 2 ते 3 मिनटं मी हे पीठ व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता याची छान अशी मूठ तयार झालेली आहे. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर एकदम पाणी ओतायचं नाही आणि पीठ हे आपल्याला जास्त घट्ट देखील मळायचं नाही आणि खूपच सैल देखील मळायचं नाही. तर तुम्ही बघू शकता इथे छान असं सॉफ्ट असं पीठ मळून झालेलं आहे. पीठ खूपच घट्ट वाटत असेल तर पुन्हा एकदा पाण्याचा हात लावून तुम्ही ते पीठ मळून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे पीठ साधारण 15 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवायचं आहे. आणि आता आपण सारणाची तयारी करून घेऊया. तर इथे एका कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा खसखस टाकायची आहे. आपण ही खसखस तुपामध्ये छान अशी परतवून घेणार आहोत. आता याच्यामध्ये 1.5 कप ओल्या खोबऱ्याचा चव आपल्याला टाकायचा आहे आणि आपल्याला हे 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल. तर आता साधारण 2 मिनिटे झालेली आहे आणि आपलं खोबरं देखील छान परतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी पाऊण कप गूळ टाकलेला आहे. गूळ हा तुम्ही चिरून घ्या किंवा गूळ पावडर वापरली तरीही चालेल. 1.5 कप ओल्या खोबऱ्यासाठी आपण इथे पाऊण कप गूळ वापरलेला आहे आणि आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी हे सारण मस्त असं परतवून घ्यायचं आहे. तर आता 4 ते 5 मिनिटे झालेली आहे आणि सारण आपलं तयार देखील झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण इथे वेलची पावडर टाकायची आहे. तर मी इथे अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता. तर आता आपलं छान असं सारण तयार झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे. आता आपलं कणिक देखील छान भिजलेलं आहे आणि खूप छान असं सॉफ्ट तयार झालेलं आहे आणि आपलं सारण देखील तयार झालेलं आहे. आता आपण मोदक बनवून घेऊया. तर पिठाचे आपण पेढ्यासारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि ते लाटून घ्यायचे आहे. तर आपल्याला चपातीसारखे लाटायचे आहे. खूपच जाड किंवा खूपच पातळ अशी पारी करायची नाही. जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला पारी तयार करायची आहे. तर मी एवढ्या साईजची पारी तयार केलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये सारण टाकून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे. तर अंगठ्या शेजारचं बोट आपल्याला आतमध्ये पारीमध्ये टाकायचं आहे आणि मधलं बोट आणि अंगठा आपल्याला बाहेरून घेऊन असं चिमटीमध्ये ह्या पद्धतीने आपल्याला त्याच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत किंवा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि सर्व कळ्या पाडल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने असं टोक काढायचं आहे आणि ते दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मोदक हे फुटणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपण कळ्या पाडून घेतलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा आपला मोदक हा तयार झालेला आहे. तर मोदक बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि आता आपण अशाच प्रकारे सर्व मोदक हे तयार करून घेणार आहोत. तर इथे आपले सर्वच मोदक हे तयार करून झालेले आहे आणि आता आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तर तेल हे जास्त कडकडीत आपल्याला गरम करायचे नाही आहे, मध्यम असे तेल गरम करायचे आहे आणि एक एक करून आपल्याला हे मोदक तेलामध्ये सोडायचे आहे. आणि आपल्याला हे सर्व मोदक हे मंद आचेवर तळायचे आहेत.
गॅस हा कमी करायचा आणि तुम्ही ते बघू शकता खूप छान असे आपले मोदक तयार झालेले आहे आणि खूपच छान असा कलर आलेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।